तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र उन्हाचा पारा 43 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलेला आहे। कडक उन्हाचा फटका फक्त नागरिकांनाच नाही तर प्राणी संग्रहालयातील मुक्या प्राण्यांना सुद्धा बसतोय। सिद्धार्थ उद्यानातल्या वाघ आणि सिंहांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांना दिवसातून 2 ते 4 वेळा अंघोळ सुद्धा घातली जाते। तर प्रत्येक पिंजऱ्यामध्ये कूलर बसवण्यात आलेले आहेत आणि या प्राण्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय। तर उन्हाच्या झळांमुळे प्राण्यांना धाप लागण्याची समस्या जाणवते आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे सगळे दुष्परिणाम टाळण्यासाठी उष्णतेचे पर्यटनानं सतर्कता बाळगलेली आहे आणि विविध उपाययोजना करायला सुरुवात केली आहे। तर दुर्ग छत्तीसगडला सुद्धा तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतोय। 400हून अधिक दुर्मिळ वन्यजीव प्रजाती असलेल्या भिलाईमध्ये सुद्धा मैत्रीबाग प्राणी संग्रहालयामध्ये पाण्याची फवारणी ही वन्य प्राण्यांवर केली जाते। तसंच वन्यजीवांच्या आहार योजनेमध्ये सुद्धा सुधारणा करण्यात येत आहेत। तसंच व्यापक व्यवस्था सुद्धा उन्हाळ्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे।